या क्षणी पुण्यातली ही दृश्य आहेत। शरद पवार तोंडाला काळा मास्क बांधून या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत। पुण्यामध्ये आता मवियाच्या या मूक आंदोलनाला सुरुवात होतीये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हाताला काळ्या पट्ट्या बांधून या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि या बदलापूरच्या या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। शरद पवार पुण्यात या आंदोलनात सहभागी झाल्याची ही थेट दृश्य। बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता मवियाकडून हे मूक आंदोलन केलं जात आहे। सुरुवातीला बंद पुकारण्यात आलेला होता, पण कोर्टाने मात्र बंद पुकारता येणार नाही असे निर्देश दिल्यानंतर कोर्टाच्या निर्णयाचा आपण सन्मान राखतो असं वक्तव्य करत, अशी भावना व्यक्त करत मवियाच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? शरद पवार आता आंदोलनात सहभागी, तोंडाला काळा मास्क लावून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता महाविकास आघाडीचे जे मूक निदर्शन होते त्याला आता सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी पुण्यातले शहराध्यक्ष असतील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे या ठिकाणी हे सगळे आता महाविकास आघाडीचे नेते आहेत ते एकत्र जमलेले आहेत। आज महाराष्ट्र बंद खरं तर महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेला होता, पण काल न्यायालयाने याला विरोध दर्शवलेला होता आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून हा बंद मागे घेण्यात आला। मात्र जी घटना बदलापूरमध्ये घडलेली आहे आणि राज्यभरामध्ये अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत चाललेल्या आहेत त्याच्या निषेधार्थ खरं तर आज 1 तास शरद पवार स्वतः मूक निदर्शने आहेत ते सुद्धा या ठिकाणी करणार आहेत। आणि आपण जे दृश्य पाहतोय ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन शरद पवार यांच्याकडून करण्यात येते। महत्वाचं म्हणजे शरद पवार तोंडावर काळा मास्क लावून सहभागी झालेले आहेत, कारण की शांततेच्या मार्गाने हे सगळं आंदोलन आणि निदर्शने असणार आहेत ती असणार आहेत। आणि राज्यभरात महिला असतील किंवा लहान मुली असतील यांच्यावर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहेत त्याचं सरकारकडे लक्ष वेधण्यासाठी खरं तर हे आंदोलन आणि मूक निदर्शने आहेत ते या ठिकाणी करण्यात येतात। काही वेळात खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा यामध्ये सहभागी होतील, पण आता शरद पवार हे स्वतः या मूक निदर्शन आंदोलनामध्ये सहभागी झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। आणि 1 तास 10 ते 11 या वेळेमध्ये 1 तास शरद पवार स्वतः या ठिकाणी बसून असणार आहेत आणि त्यामुळे सरकारला एक प्रकारे इशारा आहे तो या आंदोलनातून देण्यात येतोय। राज्यभरामध्ये महाविकास आघाडीकडून अशा पद्धतीची मूक निदर्शने आहेत ती सध्या करण्यात येतात आणि पुण्यात शरद पवार स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। निश्चित आपण पाहतोय अमोल, या ठिकाणी शरद पवार स्वतः या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्या ठिकाणी त्यांना नमन करत पुष्प अर्पित करत आंदोलनाला सुरुवात होते। खासदार सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य आपण अमोल या क्षणी पाहतोय। तासाभराच्या या मूक आंदोलनानंतर शरद पवार काही या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत का, काही संवाद साधणार आहेत का, काय अपडेट आहे? तुर्तास तरी शरद पवार संवाद साधतील का नाही हे सांगता येत नाही, पण हे आंदोलन झाल्यानंतर शरद पवार माध्यमांसमोर येऊन काय भूमिका मांडतात किंवा जो निर्णय काल न्यायालयाने दिलेला आहे त्याबद्दल ते काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण संपूर्ण हे जे आंदोलन आहे ते मूक निदर्शने आहेत, यामध्ये कुठेही घोषणाबाजी करण्यात येणार नाही आणि त्यामुळे शांततेमध्ये हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्वतः शरद पवार हे या ठिकाणी आपल्याला बसलेले पाहायला मिळतील। आणि त्यानंतर हे आंदोलन आल्यानंतर शरद पवार नेमकं माध्यमांशी संवाद साधतात का किंवा इथं उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुढच्या तासाभरामध्ये हे सुद्धा आपल्याला समजेल। अगदी अमोल, आपण पाहतोय या ठिकाणी शरद पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते हाताला आपल्या दंडाला काळ्या फिती बांधून या ठिकाणी तोंडाला काळा मास्क बांधून या आंदोलनात सहभागी झाल्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अनेक फलक देखील या ठिकाणी झळकवले जात आहेत ज्या फलकावर निषेध, काही स्लोगन लिहिण्यात आलेले आहेत, काही वक्तव्य करण्यात आलेली आहेत।
नक्कीच वेगवेगळे फलक आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. राज्याचे गृहमंत्री हे राज्यातले इतिहासातले सर्वात पहिले गृहमंत्री आहेत अशा पद्धतीचे बॅनर सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. तर स्त्रीरक्षणाची आज जरा नाहीतर कुर्सी खाली करा अशा पद्धतीचा एक इशारा आहे तो राज्य सरकारकडे करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे निषेधाचे जे फलक आहेत ते सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. कार्यकर्ते स्वतः या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. सावित्रीच्या लेकी भीतीच्या छायेमध्ये सध्या आहेत असे बॅनर सुद्धा आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. दृश्य आपण पाहतो की या दृश्यांमध्ये आपल्याला खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा आता सहभागी झालेल्या पाहायला मिळतात आणि स्वतः शरद पवार यांनी तोंडाला काळा मास्क लावलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी हातावर काळी रिबीन आहे ती सुद्धा बांधून या संपूर्ण घटनेचा निषेध केलेला आहे आणि सरकारच्या कार्यपद्धतीचा सुद्धा निषेध केला जातोय. स्वतः आपण काँग्रेसचे पदाधिकारी त्याचबरोबर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी सध्या बसलेले आहेत आणि पुढचा एक तास शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मूक निदर्शने आहेत ते सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येणार आहे. निश्चित अमोल सर, आपण पाहिलं तर बहुतांश ठिकाणी मवियाच्या या आंदोलनाला प्रत्युत्तरादाखल जागरण आंदोलन देखील भाजपच्या वतीनं आता केलं जात आहे. त्यामुळे एकीकडे मवियाचा हा मूक आंदोलनाचा मोर्चा पण म्हणूया मवियाचं हे मूक आंदोलन, तर दुसरीकडे भाजप देखील प्रत्युत्तरादाखल आता मैदानात उतरताना दिसते. पूर्ण देखील अपवाद नाहीये. नक्कीच खरं तर महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला कुठेतरी काउंटर करण्यासाठी भाजप सुद्धा आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि जो काही बंदचा निर्णय खरं तर महाविकास आघाडीने घेतलेला होता, न्यायालयाने त्यांना विरोध केल्यानंतर पुन्हा आज जे मूक निदर्शनं करण्यात येतात याच्या विरोधात भाजप सुद्धा आता रस्त्यावर उतरणार आहे आणि दुपारी 11:30 वाजता भाजप बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये मूक निदर्शनं करणार आहेत आणि महाविकास आघाडीच्या कृत्याचा या ठिकाणी निषेध केला जाणार आहे. निश्चित. अमोल तुर्तास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. इथे दृश्य आपण पाहतोय बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आता मूक आंदोलनाला मवियाच्या सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार या मूक आंदोलनात सहभागी झालेले आहेत. तोंडाला काळा मास्क बांधून, दंडाला काळी पट्टी बांधून या ठिकाणी मूक आंदोलन केलं जात आहे. पुणे स्टेशन परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ शरद पवार सुरुवातीला दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांनी पुष्पहार अर्पण केला आणि या मूक आंदोलनाला बरोबर 10-10:15च्या दरम्यान सुरुवात झालेली आहे. तोंडाला काळा मास्क लावून या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय. पुणे स्टेशन परिसरामध्ये पवार गटाचं हे आंदोलन सुरू झाल्याची थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. शरद पवार याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात सहभागी झाल्याची ही थेट दृश्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या मूक आंदोलनात सहभागी झालेले आहेत. तासभर या ठिकाणी शरद पवार मूक आंदोलन करतील. त्यानंतर मात्र या मूक आंदोलनानंतर शरद पवार प्रसार माध्यमांशी काही संवाद साधतात का, या संदर्भात काही वक्तव्य केली जातात का, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे मविया बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मूक आंदोलन करत आपला निषेध अभिव्यक्त करते, तर दुसरीकडे भाजपच्या वतीनं मवियाच्या या मूक आंदोलनाला जागरच्या माध्यमातून उत्तर दिलं जात आहे. जागरण आंदोलन केलं जात आहे भाजपच्या वतीनं आणि प्रत्युत्तरादाखल भाजप सुद्धा आता रिंगणात उतरल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय. बदलापूरमधल्या घटनेचा निषेध पुण्यात नोंदवण्यास आता सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन आता सुरू झालेलं आहे. पुण्यामधील अनेक महिला पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात प्रामुख्यानं सहभागी झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. मविया नेत्यांचं राज्यभर आज निषेध आंदोलन आहे. सुरुवात आता पुण्यातून झाली असल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. पुण्यानंतर आता मुंबईत देखील सेना भवन परिसरामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तोंडाला काळी पट्टी बांधून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर तिथं ठाण्यातही नाना पटोले आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आंदोलन केलं जाईल. बदलापूर घटनेचा निषेध आता व्यक्त करण्यात येतोय विरोधी पक्ष मवियाकडून. बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर
राज्यात हे वातावरण तापताना पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात राज्यातल्या लेकीबाईंवर जो कोणी नजर टाकेल त्यावर मात्र आपण निश्चितच कडक कारवाई करू असे निर्देशही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। लवकरात लवकर फाशी देण्याच्या दृष्टीने राज्य सरकार गांभीर्याने पावलं उचलेल असं देखील म्हटलं जात आहे। पण आता या सगळ्या घटनेचा निषेध विरोधी पक्ष असलेल्या मवियाकडून केला जातोय। मविया नेमक्या याच मुद्द्यावर आज मुका आंदोलन करताना दिसतीये। खरं तर सुरुवातीला मवियानं बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती, पण महाराष्ट्र बंदला हायकोर्टाकडून आता मात्र हा बंद किंबहुना महाराष्ट्र बंद पुकारणं हे मात्र योग्य नाही असं हायकोर्टानं मवियाला फटकारल्यानंतर मवियाकडून आता बंद मागे घेण्यात आला। काल या सगळ्या संदर्भात निर्णय घेण्यात आला। आपण संविधानाचा सन्मान करतो, कोर्टानं दिलेल्या या निर्णयाचा सन्मान करतो अशी भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर बंद मागे घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं। त्यानंतर मवियाच्या एक एक करून इतर नेत्यांनी देखील आपण संविधानाचा सन्मान करतो अशी वक्तव्य करत बंद हा मागे घेतला। शरद पवार असू देत किंवा मग उद्धव ठाकरे, नाना पटोले हे मवियातले प्रमुख तीन पक्ष, या तीन पक्षाच्या प्रमुखांनी बंद मागे घेतल्यानंतर आपण या घटनेचा मात्र निषेध व्यक्त करणार आहोत आणि तो निषेध आपण मुका आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करू अशी भूमिका स्पष्ट केली। आणि त्यानंतर आज मवियाच्या वतीनं राज्यभर मुका आंदोलन केलं जातंय। ही दृश्य आपण पाहतोय वरई परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे मुका आंदोलन केलं जातंय। त्या ठिकाणी सचिन अहिर देखील या मुका आंदोलनात सहभागी झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।